ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर योग दर्शनाचा दुसरा पाद म्हणजे साधन पाद आहे. समाधी सिद्ध करण्याकरता त्याचं साधन कोणतं त्या संबंधी या दुसऱ्या पादात विवेचन केलेलं आहे. तर पहिलं सूत्र असं आहे, तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रिया योगा. स्वाध्याय, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे तीन जे आहेत, या तिन्हीचा उपयोग होऊ लागला की त्याला क्रिया योग म्हणतात. प्रत्यक्ष क्रिया याच्यामध्ये आहे. म्हणून तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने क्रिया योगा. हा तप आपलं सर्वसामान्य आपल्याला माहीत आहे. नियमानं वागणं, अयोग्य न बोलणं, अयोग्य न खाणं, अयोग्य ठिकाणी न जाणं, ह्याला तप म्हणतो आपण. कष्ट सहन करणं. आणि स्वाध्याय म्हणजे वेदांचा अभ्यास करणं, शरदर्शनाचा अभ्यास करणं, त्याला स्वाध्याय म्हणतात. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती करणं. हे जे तीन साधनं आहेत, या तिन्हीला एकत्र करून ज्यावेळी साधना होते त्यावेळी त्याला क्रियायोग असं म्हणतात. आणि हे मुनी लोकांनी, ऋषी लोकांनी साधना करूनच याचं सांगितलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा त्या दृष्टीवर आपण प्रयत्न करायला पाहिजे. हॅलो, ऐकू ना झालं का सर? हां, तर हे क्रियायोग लक्षात आलं तुमच्या. आता पुढे काय दुसऱ्या सूत्राच्या क्रियायोग म्हणजे तप करणं, स्वाध्याय करणं आणि ईश्वर भक्ती करणं, या तिन्हीला एकत्र साधणं म्हणजे क्रियायोग आहे. मग आज कशासाठी क्रियायोग करायचा, त्याचं कारण काय आहे ते दुसऱ्या सूत्रात सांगितलं. समाधी भावनार्थ क्लेश तनु करणार्थक्य. कशासाठी करायचं? समाधीचे सिद्धी होणं, समाधी प्राप्त होण्याकरता म्हणून हे करायचं. आणि क्लेश तनु करणार्थ, ते जे क्लेश आहेत त्यांचा जी ताकद आहे, त्यांचा जो परिणाम आहे तो कमी करणं. आणि ते कमी केल्यामुळे समाधीची भावना उच्च दर्जाला जाते, समाधी लागू शकते, असं दुसऱ्या सूत्रात आहे. समाधी प्राप्त होण्याकरिता आणि हे जे क्लेश आहेत त्या क्लेशांना कमी करण्याकरता म्हणून आपण ही साधना करायला पाहिजे. म्हणून आता पुढे काय सांगितलं, तिसऱ्या याच्यामध्ये क्रियायोगाचं समजलं तुम्हाला. तिसऱ्या सूत्रात सांगितलेलं आहे, हे जे त्याला आपण क्लेश म्हणतो ते क्लेश कोणते आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेषा, अभिनिवेशा, क्लेशा. हे 5 आहेत. अविद्या 1, अस्मिता 2, राग 3, द्वेष 4 आणि अभिनिवेश 5. हे 5 क्लेश आहेत. या 5 क्लेशांना दूर करण्याकरता क्रियायोग करायचा आहे. हा क्रियायोग केल्यानंतर यांची शक्ती कमी होते. अविद्या जी आहे, अविद्येचं काय काम आहे? हे हा जो क्लेश आहे अविद्या, परंतु हे सगळ्या क्लेशाचं मूळ आहे. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे की सर्व क्लेशांचं मूळ अविद्या आहे. अविद्या क्षत्रमुक्त रेषाम परसुप्त तनु विचूर्ण उदारा नाम. हे काय आहे? अविद्या जी आहे, जसं शेती आहे, शेती करल्यावर जसं फळ, फुलं आणि वनस्पती वाढते, त्याप्रमाणे या क्लेशाचं मूळ काय आहे? अविद्या आहे. क्षत्र सम उत्तरेशाम, त्याच्यातून हे बाकीचे 4 जे आहेत, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, या 4ांचं मूळ काय आहे? तर अविद्या आहे. अविद्येच्या मधूनच हे 4 जन्माला येतात. म्हणून हे जे या 4घांचं उत्पत्ती स्थान, मूळ जे आहे ती अविद्याच आहे. आणि त्या 4ही क्लेशांना
क्लेशांचं जे स्वरूप आहे प्रसुप्त आहे, तनु आहे विच्छिन्न आणि उदार. ते त्याला प्रगट होत असताना ते अशा एका पद्धतीनं ते निर्माण होतं. आता हे 5 जे क्लेश आहे, या 5 क्लेश कसे आहे, अविद्या म्हणजे काय हे आता सांगतात. अविद्येचं स्वरूप काय आहे, अविद्या कशाला म्हणतात? अनित्या अनित्या शुची दुःख न आत्मसु नित्य शुची सुख आत्मख्यातील अविद्या सांगितल्याची व्याख्या केली की अनित्य जे वस्तू आहे, आपलं शरीर अनित्य आहे, परंतु आपण त्याला नित्य समजतो आणि त्याच्यानंतर आपलं शरीर अशुची आहे, म्हणजे अपवित्र आहे, पण आपण त्याला पवित्र मानतो. याच्यामुळे आपल्याला दुःख होते, शरीरातून दुःख निर्माण होते, परंतु त्याला आपण सुखात्मक देह मानतो. आणि दुसरं हे शरीर अनात्मा आहे, हा आत्मा नाही. शरीर म्हणजे आत्मा नाही, परंतु अशा अनात्मा देहाला आपण आत्मा समजतो. या अशा जे समजुतीला आहे त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. हे पहिलाच क्लेश आहे. अशा रीतीनं अनित्या अशुची दुःख नात्मसु नित्य शुची सुख आत्मख्यातील अविद्या, ही अविद्येची व्याख्या झाली. अविद्येच्या नंतर दुसरा क्लेश कोणता आहे? दृग्दर्शन शक्तो रेका आत्मतेवा अस्मिता. जो पुरुष आहे, या शरीराच्या मध्ये जो आत्मा आहे, तो आत्माच ऐकतो, चालतो, बोलतो, आत्माच करतो, परंतु आत्म्याला हातपाय नाहीत. आपलं जे शरीर आहे, आपले जे इंद्रिय आहेत, यांच्याद्वारे तो कार्य करतो. म्हणून पुरुष आणि बुद्धी, इंद्रिय वगैरे जे आहेत, हे दोघं परस्परापेक्षा अगदी वेगळे आहेत, परंतु आपण त्यांना एक समजतो. त्याला अस्मिता असं म्हटलेलं आहे. आणि ती अस्मिता जीवनभर आपण बाळगतो. म्हणून ती लक्षात येण्याकरिता म्हणून अविद्येतून अस्मितेचा जन्म होतो. अस्मिता म्हणजे की आत्मा आणि शरीर, बुद्धी या दोघांना एक समजणं, एकत्र पाहणं म्हटलं तर ती अस्मिता आहे. आता तिसरा क्लेश आहे राग. राग म्हणजे क्रोध नाही, त्याच्यात व्याख्या वेगळी आहे. सुखानुशयी राग. आपण जे पदार्थ खाल्ले, पदार्थाला आपल्याला मिळवावं असं त्यांना वाटणं म्हणजे राग आहे. आपण विषयभोग घेतलेला आहे, त्या विषयभोगाची आठवण झाली आणि पुन्हा त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं तर त्याला राग असं म्हटलेलं आहे. सुखानुशयी राग. बालपणापासून अनेक चांगल्या गोष्टी आपण ऐकलेल्या, बोललेल्या आहेत, त्या पुन्हा व्हाव्यात असं वाटतं, त्याला राग म्हटलेला आहे. त्याच्यानंतर 8वं सूत्र आहे दुःखानुशयी द्वेष. आपणाला दुःख देणाऱ्या ज्या घटना आहेत, जे साधनं आहेत, त्याची आठवण झाली की आपल्याला द्वेष वाटते, ते नको नको असं वाटते, त्यांच्याबद्दल त्रास वाटतो. त्या त्रास वाटलेल्या बुद्धीला द्वेष असं म्हटलेलं आहे. आता 9वं सूत्र आहे स्वरसवाही विदुषो वापी तथा तथा रूढोनाभिनिवेश. तन्वानुबंधो अभिनिवेश म्हणजे काय? आपल्या मनाच्या मध्ये सारखं एक प्रवाह चालू आहे. काय प्रवाह चालू आहे? हे शरीरच मी आहे. स्वरस्वाही विदुषो वापी, सर्वसामान्य माणूस तर सोडा, विद्वान माणसाला सुद्धा असं वाटते की हे शरीर मी आहे. त्याला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे की शरीर आपण नाही. शरीर तर पंचमहाभूताचं आहे, तरी पण आपणाला वाटते की आपणच ते आहो. म्हणून असा सूक्ष्म जो अध्यास आहे, नसलेली वस्तू आपण आहोत असं वाटणं म्हणजे अध्यास आहे. म्हणून या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर जीवापासून, लहान परमाणूपासून ते ब्रह्मापर्यंत देव देवता प्रेम प्राण्याला असं वाटत राहतं की हे शरीरच मी आहे असं वाटणं म्हणजे त्याला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. म्हणूनच आपल्याला भांडणं तंटे होतात.
त्याचं कारण शरीर मी आहे असं वाटणं हे अभिनिवेश आहे. आणि मग याच्या पुढचा जो याला आता पुढे कसं करायचंय, 5 झाले ना, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे पंच क्लेश आहेत. आता यांना सूक्ष्म करता येते. कसं करायचं सूक्ष्म? या क्लेशांना सूक्ष्म करता आले पाहिजे. ते प्रतिप्रसव हे या हा सूक्ष्म, त्याला प्रतिप्रसव करायचं, उलट जायचं. म्हणजे एका दुसऱ्या तिसरा असं ज्यावेळी आपण शेवटी जातो, सूक्ष्म अवस्थेत आपली बुद्धी जाते. हे जे क्लेश साधन आहेत, याच्यापासून आपण एकाच एक मिसळत जर मागे गेलो, जसं पृथ्वी पाण्यात, पाणी अग्नीत, अग्नी वायूत, वायू आणि आकाशात, याला प्रतिप्रसव म्हणतात. आणि तिकडून आलं तर प्रसव म्हणतात. म्हणून म्हटलेलं आहे हे जे क्लेश आहे त्यांचा अशा रीतीनं प्रतिप्रसव करायला पाहिजे. मग ते सूक्ष्म होतात प्रतिप्रसवामुळे आणि ते आपणाला त्रास देत नाही. ती साधना आहे. साधना केली तर ती गोष्ट जमते. का पुढे असं आहे, याला कसं करायचं ते 11वं सूत्र आपलं बघू लागलो. ध्यान हे या तदवृत्त या, त्याच्यासाठी ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीला सूक्ष्म करण्याकरता ध्यान करायचं. क्लेशांची स्थूल वृत्ती जी आहे ध्यानानं त्याचा त्याग करायचा आणि म्हणजे ते सौम्य होते, सूक्ष्म होते. ध्यान त्याचं साधन आहे. कशाचं? त्या क्लेशांचं. पंचक्लेश जे आहे त्या 5ही क्लेशाला त्याचा जर अंत करायचा असेल, त्याला जर नाश करायचा असेल तर ध्यान हेयास तदवृत्त या, हे जे हेय आहे, नाश पावणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या स्थूल रूपाने आपल्या समोर आहेत. परंतु आपण जर ध्यान केलं तर त्या क्लेश आपोआपच कमी होऊन जातात. आता हे क्लेशामुळं काय काय होते आणि कशामुळं क्लेश होतात हे 12व्या सूत्रात सांगितलेलं आहे. क्लेश मूल कर्माशयो दृष्टा दृष्ट जन्म वेदनीय. हे जे आहे ना, शरीर आपण धारण केलेलं आहे आणि या शरीराचं कारण कर्म आहे आणि कर्म अनंत जन्माचं साठलेलं आहे. आपण आपल्या पुरतच बघतो. आपण इतकी चांगलं कामे केली परंतु आपल्याला दुःख कसं होते? हा जो कर्माशय आहे, संचित जे आहे, प्रारब्ध आहे आणि सध्या वर्तमान काळातलं आहे, ते संचितामधून आपल्या प्रारब्ध येते. म्हणून कर्माशयाच्या कारण आहे, त्याच्यामुळं कर्माशय तयार होतं. या साधनेच्यामुळे ते जे आहे कर्माशयाचे 2 प्रकार पडतात. सामान्यतः काय आहे ते, की आपण जे कर्म केलेली आहेत ती कर्म आपणाला फल द्यायला लागतात आणि त्याला नष्ट करायचं असेल तर ते एक दृष्ट, आता आपण केलेल्या कर्माचं फळ दृष्ट आहे आणि दुसरं अदृष्ट आहे. ते दिसत नाही. आम्ही तर काहीच केलं नाही परंतु असं कसं झालं, हे असं आहे की अदृष्ट कर्म, अनंत जन्माचं आपलं कर्म आहे ते आता फलद्रूप व्हायला लागते. त्यावेळी आपण म्हणतो या जन्मात तर आपण काही केलं नाही. मग मागचं जे अदृष्ट आहे, न दिसणारे कर्म, ते तुम्हाला प्राप्त व्हायला लागतात. म्हणून कर्मा जे आहे, कर्माचा जो आशय आहे, त्याचा जो साठा आहे, त्याचं कारण हे जे आहे याच्यामुळं व्हायला, तर त्यांच्याकरता आपणाला साधना करावी लागते. त्याचे फल प्राप्त होतात. त्या फलापासून आपणाला दूर जाता येत नाही. म्हणून हे दुःख विषयी जी आपल्या मनाच्या मध्ये क्लेशांच्या बद्दल जी भावना असते त्याच्याद्वारे हे आपणाला सांगतात योगी, की तुम्ही आता जे कर्म करू लागलात त्याचे मागचे संबंध आहेत. म्हणून फक्त तुमच्या हातामध्ये कर्म भोगत असताना त्याची ताकद कमी करणं आहे. ते म्हणजे योग साधना करणे, योगाचा अभ्यास करणं. आसन प्राणायामात म्हणजे योग नाही, सतत चिंतन करणं. म्हणून म्हटले आहे की त्याच्या पुढे सती मूले तद विपाको जात्या आयुर्भोगा. हे कर्माशय काय करते तुम्हाला?
जन्माला घालते. जन्माला कुठं जन्म घ्यावं ते तुमच्या कर्मावरून ठरते. म्हणून त्याचं जे क्लेशाचं मूळ रूप जे आहे, मूळ जे आहे ते कर्माचं फळ. कर्माच्या फळानं कुठं जन्म होतो, त्या ठिकाणी कोणती स्थिती आहे, त्याच्यानंतर तुमचं आयुष्य किती आहे आणि त्याचं फल काय आहे, 3 गोष्टी करतात. कशामुळं? कर्माच्यामुळं, मागच्या क्लेशांच्यामुळे. म्हणून म्हटलेले आहे, सती मूले तद विपाको जात्या आयुर्भोगा. जाती जन्म, आयु म्हणजे आयुष्य आणि भोग, हे तिन्ही गोष्टी विपाकाच्या अधीन आहेत. आणि ते विपाक अनंत जन्मांच्या कर्मामुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून आत्ताच्या पुरता विचार न करता, आता जे तुम्ही आहात, आता वयोवृद्ध माणसाने काय करावं, इतका योग करणं शक्य नाही. फक्त गुरुवर श्रद्धा ठेवायची, एका विशिष्ट अवस्थेमध्ये नामस्मरण करायचं, सतसंगती करायची. आता तुम्हाला माहित आहे त्याचं काल जगद्गुरूंनी त्या आनंदनगराच्या पुढच्या बाजूला माळीबाईच्या इथं सत्संग भवन बांधायचं ठरवलं. 25 ते 30 लाख रुपये त्याचा खर्च आहे. आणि तिथं काय, मग आपल्यासारख्या लोकांना जाऊन त्याचा अध्ययन करता येते. महाराज राहतात, मी राहतो. कारण हे असं करावं लागणार आहे. काय होते, खूप वेळेला मठ, मंदिरं, देवालय बांधल्या जातात, परंतु नित्य नियमानं तिथं सत्संग होत नाही. सत म्हणजे विद्वान माणूस, पंडित माणूस, आचारशील माणूस, इमानदार माणूस, त्याने जे अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाला आपण समजावून घेणं त्यांच्याकडून, आपल्या जीवनाच्या मध्ये प्रकाश होतो. सगळ्यांना आपण पदवीच दिलेली आहे. तेव्हा विशोकावा ज्योतिषमती, योग दर्शनातलं सूत्र आहे ते. विशेष जे आहे ज्योतिषमती, बाईच्या ठिकाणी ज्योती आहे, प्रकाश आहे. त्या प्रकाशाला वाढवणं हे महत्वाचं काम आहे. त्यांच्याजवळ बसून आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की बाबा, आता आपल्या जीवनामध्ये काही आनंद घडते, काही दुःख घडते, याचं कारण काय आहे? पुढच्या सूत्रात सांगितलेलं आहे, त्याला परिताप फला पुण्या पुण्ये हेतुत्वात. तुम्हाला आल्हाद प्राप्त झाला, सुख प्राप्त झालं, तुमच्या मनासारखी भौतिक स्थिती राहिली, भाऊ चांगला, पत्नी चांगली, मेहुणी चांगली, सासू चांगली, सासरे चांगले, सून चांगले, हे सगळं आताच नाही. ते सांगते पुण्य. पुण्य तुमचं असेल तर ते आल्हाददायक गोष्ट घडते. ताप फला, हा ताप देणार होऊ लागले तर ते अपुण्य हेतुत्वात, त्याचं कारण तुमचं अपुण्य आहे. म्हणजे तुम्ही पाप केलेलं आहे. दुसऱ्याला दोष देण्यात आयुष्य न घालवता प्रत्येक क्षणाला चांगल्या माणसाची संगत करा आणि ते नामस्मरण करा, योग समजावून घ्या. म्हणून म्हटलेलं आहे, पुण्या पुण्ये हेतुत्वात. कशाला? आल्हाद प्राप्त होण्यासाठी. आणि कोणालाही दुःख व्हावं असं कधीच वाटत नाही. कोणी तपश्चर्या केली नाही की मला दुःख यावं म्हणून, कोणी योग केला नाही की मला दुःख व्हावं म्हणून. सगळं आपण सुखासाठी करू लागलो, पण त्याची उणीव आणि जे मागितलंच नाही ते परंतु न मागता पदरात पडते, हे दुःख आहे, चिंता आहे, शोक आहे. हे का प्राप्त होते? तर त्याचं पूर्वजन्मीचं जे पाप आहे ते तुमच्या समोर उभा राहते. पुण्यही तयार होतं आणि पापही तयार होतं. म्हणून मागचं सगळं धुण्यासाठी म्हणून योग साधना करणं आवश्यक आहे. म्हणून म्हटलंय, ते आल्हाद परिताप फला पुण्या पुण्ये हेतुत्वात. पुण्य आणि अपुण्य, पुण्यामुळे आनंद प्राप्त, सुख प्राप्त होते आणि अपुण्य म्हणजे पापामुळे दुःख प्राप्त होते. जे दुःख होते, ताप होतो, त्याचं कारण आम्ही तर दररोज अभिषेक करतो, जप करतो, तरी असं कसं घडलं असं वाटते माणसाला. तर ते पूर्वजन्मीचं अपुण्य आहे. जे पुण्य आहे ते मिळतं, अपुण्य आहे ते मिळतं. म्हणून म्हटलेलं आहे, आता याचे जे परिणाम आहेत, परिणाम ताप संस्कार दुःख गुणवृत्ती विरोधाश्य दुःखमेव सर्वम विवेकीनः. परिणाम होतो, आपण घर बांधलं आनंद वाटतो, लग्न झालं आनंद वाटते, परिणाम आहे तुमच्या पुण्याचा परिणाम आहे.
पण याच्याबरोबर ताप झाला तर ते आपण नको म्हणतो, ते का आपल्या हातातली गोष्ट. म्हणून परिणाम ताप संस्कार दुःख गुणवृत्ती विरोधाच्या गुणाच्यामुळे ते सगळं घडते. आणि दुःखमेव सर्व विवेकीन, विवेकी जे माणसं असतात सगळ्याला संसारच दुःखमय मांडलेला आहे. त्याला ढेकणाच्या बाजेत झोपलेल्या माणसाला कशी झोप लागेल, त्याप्रमाणे संसार जो हा आहे हे दुःखदायकच आहे. तुम्ही त्याला सुख करण्याचा प्रयत्न करा. मनुष्य जन्मामध्ये हे शक्य आहे. कसं सुख करायचं, असं शास्त्र अध्ययन करायचा, अभ्यास करायचा, चांगल्या लोकांच्या भेटीगाठी घ्यायचं, त्यांचा सत्संग करायचं. माणसाच्या डोक्यामध्ये मोठमोठे बंगले बांधण्यात आहेत, आश्रम बांधण्यात आहेत, मठ बांधण्यात आहेत, पण तिथं राहणारी माणसं तशी सुखी आहेत का? फार अवघड गोष्ट आहे ना ते. म्हणून म्हटलं बाबा, हे जे आहे परमात्म्याची भेट घेण्यासाठी तुम्ही जिथं कुठं बसाल तिथं तुमचा आश्रम आहे, तुमचा मठ आहे, तुमचं सगळं काही आहे. शरीर सुखी राहिलं पाहिजे तर सगळ्या गोष्टी. म्हणून म्हटलेलं आहे परिणाम ताप संस्कार दुःखैर गुणवृत्ती विरोधास्य दुःखमेव सर्व विवेकीन. विवेकी लोकाला संसारच दुःखमय वाटतो. त्याला काय इलाज नाही, त्याला काय करता येते आपल्या हातातली गोष्ट नाही. म्हणून आपल्या हातात आहे देवाचं नामस्मरण करणं, खऱ्या साधूची भेट घेतणे, इमानदार माणसाची संगत करणं. पुढे म्हटलंय हेयम दुःख मनागतम. पुढे सांगितलं बाबा, हे जे प्राप्त होऊ लागले नाही आणि पुढे प्राप्त होणार आहे, हे दुःख दूर करण्याकरता काय करायला पाहिजे? हेयम दुःख मनागतम. हे अनागत दुःख आहे, पुढे येणार दुःख आहे, त्याला त्या दुःखाला दूर करण्या योग्य काय आहे तर तुमच्याजवळ असलेलं हे पुण्य आहे. पुण्य वाढवा. पुण्य वाढवा म्हणजे दानच द्या असा त्याचा अर्थ नाही. एक तुम्हाला मागे सांगितलं, आता सांगतो, दान ही माणसाची मुख्य प्रवृत्ती नाही. ज्याच्याकडे आपल्याकडे काही आहे, जे आहे त्याच्यातलं थोडं फार दान द्यायचं आहे. महाभारत तुम्ही अभ्यास केला, लक्षात येते दानामुळं दुःख झालं. कर्णानं दान केलं, अयोग्य स्थानी दान केलं, इंद्राला दान केलं. इंद्र हा शत्रूच होता ना. हा सूर्यपुत्र अर्जुन इंद्रपुत्र. त्याचं चांगलं अहम इंद्रानं रूप पालटून त्याच्याकडे आला आणि त्याच्याकडून दान मागून घेतलं. हे पुण्य कसं होईल? इंद्राचं पापच आहे. म्हणून सांगितलं की कर्णानं केलं. कर्ण आतापर्यंत प्रसिद्धच आहे, पण त्याचं जीवन संपल्याला, मृत्यू आला ना त्याच्यामुळे. म्हणून तारतम्य बुद्धीनं दान करता आलं पाहिजे. कोणालाही दान दिल्यावर पुण्य होत नाही. पुण्य ही गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला ज्ञान करून घेणं, दान करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला योग्य वाटलेल्या माणसाला तुम्ही तुमच्या शक्तीनुरूप दान द्या. तो गेला, कर्ण गेला आणि बळीराजाही गेला. 3.5 पावलं दिला, 3 पावलं झाले, अर्ध पाऊल डोक्यात ठेवलं, बळीराजा गेला. आतापर्यंत बहुजन समाजात त्याचं दुःख आहे. कारण की त्याने जर देणं तर राज्य बळीराजाचं राज्य. आपण आता दिवाळीला बळीराजाचं राज्य येऊ द्या म्हणतो. आता काय, आता शेतकऱ्याची किती हालत बेकार आहे हो. म्हणून बळीराजाचं जे दुःख आहे ते याच्यामुळे झालं, दान दिल्यामुळे झालं. म्हणून दान देणं तुमच्या बुद्धीवर विचार करून द्या. मागितलेला द्या, मागितलेला घ्या. आपला भारतीय संस्कृतीमध्ये तो नाही. तुम्ही ज्याला देता तो आपला तर परत दुःख देणार नाही ना, त्याचा विचार करून केलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे अनागत दुःख आहे, पुढे येणार दुःख कसं होईल, कशातून होणार याची लक्षात गोष्ट घेतली पाहिजे. आता हे काय, हे याचं हे नाश दुःख देणार जे आहे हे आहे. हे म्हणजे दुःख. हे कशानं होते? दृष्टयो संयोगो हेय हेतु, हे महत्वाचं आहे. दृष्ट म्हणजे आत्मा, दृश्य म्हणजे शरीर. पंचमहाभूतात्मक शरीर यांचा, आत्मा आणि शरीर यांचा संयोग झाला तर
हे हेतू आहे, त्याच्यातून दुःख जन्माला येते. हे शरीर आपलं नाही, जड शरीर आहे, मृत्यू पावणारं शरीर आहे, नाशिवंत शरीर आहे, अपवित्र आहे, पण मीच ते आहे असं समजणं हे हेतू दुःखाचं कारण आहे. दृष्टयो संयोगो हेय हेतू म्हणून विचार करून बघितलं पाहिजे. कुठलाही अभिमान अंतःकरणात असता कामा नये. परंतु आपण ज्यांना जन्म दिलेला आहे त्यांना सुख प्राप्त होईल असं काम आपण करीत राहिलं पाहिजे. बुद्धी जी आहे भोग्य वस्तू आहे, याचा विचार करून आपण योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर केला पाहिजे. आता 18वं सूत्र आहे, प्रकाश क्रिया स्थिती शीलम भूतेंद्रियात्मक आत्मकम भोग अपवर्गार्थम दृश्यम. भोग आहे, जन्माला आलं म्हणजे भोग घ्यावाच लागतो. डोळ्यात तुम्ही बघा, डोळ्याला दिसत राहते, कानाला ऐकू येत राहते, पायानं चालत राहावं लागते, हातानं देणं घेणं करावं लागते, हे आहे. परंतु प्रकाश म्हणजे सत्वगुण. आपल्या जी प्रकाशाची क्रिया जी आहे, सत्वगुणाची जी क्रिया आहे ते आपण लक्षात घेतली पाहिजे. स्थिती हे जे आहे आत्म्याचा स्वभाव आहे सतत क्रिया करणं. भूत आणि इंद्रिय जे आहेत आपल्या शरीरात आहेत, त्याचा योग्य उपयोग आपण करून घेतला पाहिजे. नाहीतर आपल्याकडून सुख होण्याऐवजी दुःख होत असते. म्हणून आपल्याहून हे निराळं शरीर आहे, मी तो नाही, त्याच्या आपण आत्मा आहोत. त्याचा परिणाम आहे आपल्याकडे सुख प्राप्त करून देणं. म्हणून योग केला पाहिजे. भोग मिळतो, तुम्ही भोग घ्या न घ्या, भोवताल सगळे पंच विषय आहेत. काय डोळ्यांना बघावंच लागते ना. तुम्ही डोळे झाकलं तरी माझंच काहीतरी दिसत राहते. म्हणून म्हटलेलं आहे अपवर्गार्थम दृश्यम. ते दृश्य जे हे दिसते ते कशासाठी परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. हे जीवा त्याचा भोग घे आणि शेवटी अपवर्ग म्हणजे तू मोक्षाकडे जा. शरीरानं भोग घ्यावाच लागतो, परंतु योग्य तारतम्य बुद्धी वापरून त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे भोग अपवर्गार्थम दृश्यम. भोग आणि अपवर्ग कशातून? या दृश्यामधून. दृश्य म्हणजे आपल्या समोर दिसते भोवताल सगळे जग जे आहे ते दृश्यच आहे. याचा भोग घ्या, असा भोग घ्या की तो तुम्हाला मोक्षाकडे नेणारा असला पाहिजे. त्याच्यातून दुःख होईल अशी गोष्ट करू नका. आता पुढेच हे जे विश्वामध्ये दिसते त्याच्या 2 गोष्टी सांगितल्या योगामध्ये. विशेष लिंग मात्र लिंगाने गुण पर्वाणी. सगळ्या विश्वामध्ये गुणच आहे, सत्व रज आणि तम. शरीरामध्ये आहे, मनामध्ये आहे, बोलण्यामध्ये चालण्यामध्ये त्रिगुण असतात. त्याच्यात विशेष काय आहे? मागे तुम्हाला सांगितलं की हे जो परमाणू आहे असं विघटन करीत तोडत गेल्यानंतर त्याच्या आता पृथ्वीचा कण घेतला, शेवटच्या कणामध्ये जे पृथ्वीची विशेषता दिसू लागली, जर गुण दिसला तर ते विशेष झालेला आहे. ज्यावेळी त्याच्यापेक्षा सूक्ष्म झालं की त्याला कुठलाच गुण राहत नाही, त्याला अविशेष असं म्हटलेलं आहे. म्हणून विशेषाला ओलांडून विशेषा विशेष लिंग मात्र. त्याचं लिंग म्हणजे त्याचं चिन्ह आहे, त्याची ओळखण आहे. ते एरंडी आहे, ते तीळ आहे, ते लोखंड आहे, हे त्याचा कण करीत गेला तर ते गुण राहतात. परंतु एक अवस्था अशी येते सूक्ष्म अवस्था, त्या ठिकाणी काही लिंग राहत नाही, चिन्ह राहत नाही. कोण आहे असं? गुण पर्वाणी. त्रिगुणात्मक प्रकृती आहे. आता सगळं विश्व प्रकृतीतून जन्माला आलेलं आहे. प्रकृती कशातून जन्माला आलेली आहे? प्रकृती अलिंग आहे, म्हणजे तिचं चिन्ह नाही. कशातून आली हे सांगता येत नाही, ते अनादी आहे प्रकृती. म्हणून अलिंगाने म्हटलेलं आहे. अलिंग आहे कोण? प्रकृती. प्रकृतीमधून सगळं जन्माला येते. जसं आपण म्हटलं पृथ्वीचं कारण काय? पाणी, पाण्याचं कारण काय? अग्नी, अग्नीचं वायू, वायूचं कारण आकाश. असं जात शेवटी कुठे जातो आपण? प्रकृतीमध्ये जातो. असं आहे, ते प्रतिप्रसव करीत गेल्यावर जाते. म्हणून गुणपर्वाणी विशेष आणि अविशेष आपल्या जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत विशेषच असते. म्हणून आता याच्या पलीकडे कसं जाता येईल? द्रष्टा दृष्टी मात्र शुद्धो अपि प्रत्यय अनुपश्य. हा द्रष्टा म्हणजे आत्मा आहे, हा जीवात्मा आहे.
हा द्रष्टा आहे, सगळं त्याला दिसते. म्हणून चेतन आहे ना, तो चेतन असल्यामुळे तो शुद्ध आहे, आत्मा शुद्ध आहे. परंतु शरीर जे आहे प्रत्येक क्षणी काहीतरी कार्य करीत राहते. झोपलं तरी त्याचं कार्य चालूच राहते. म्हणून बुद्धिवृत्ती जी आहे, बुद्धिवृत्ती सतत क्रियाशील आहे. ती विषयाकडे धावत असते. त्याला विषयापासून बाहेर ओढून घेणं मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. म्हणून हा जो आहे विषयभोग जो आहे, विषयभोग का विशिष्ट पद्धतीपर्यंत करावा. त्याच्यानंतर त्या विषयभोगातून आपण बाहेर निघालं पाहिजे. आणि हे निघणं परमेश्वराच्या भक्तीशिवाय होत नाही. आता कसं आहे, आता भक्ती तरी कोणाची करावी हा संशय आहे ना फार मोठा. आपण ज्याच्याकडे साधू म्हणून बघतो, तो तरी तत्पर्यंत पोहोचला का, आपल्याला का समजते ते. आता योगायोगाने आपल्याला संत पाचलेगावकर महाराजांच्या सारख्या मोठे महापुरुष आपल्याला गुरु मिळाले, फार मोठी गोष्ट आहे. तुकडोजी महाराज आहेत, गाडगे महाराज आहेत, असे मोठमोठे संत महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यांचा अभ्यास करावा, त्यांचं चरित्र समजून घ्यावं आणि आपल्याला जेवढं जमते तेवढं करावं. दानाच्या फार मोठ्या भानगडीत पडू नये. तुम्हाला वाटलं बाबा याला देण्यासारखं आहे, त्याला आपण द्यावं. गरीब माणूस आहे, त्याचं लग्न होत नसेल, त्याच्या मुली, तसं त्यावेळी आपल्याला घडते ते द्यावं, इतकं द्यावं असं नाही. म्हणून दानाच्या बरोबर बुद्धीचा वापर करा. म्हणून म्हटलं बाबा, हे करण्याकरता दुःखाची उत्पत्ती कशात आहे, शरीरच मी आहे असं वाटणं. म्हणून म्हटलं पुढे सांगितलंय 21व सूत्र, तदर्थ एव दृश्य शात्मा. हे दृश्य वस्तू आहे ना, या दृश्य वस्तूला घ्या की हे जे दृश्य दिसते त्याचं स्वरूप जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याच्यापासून दूर होता. आपण झोपल्याच्या खाली खाली साप आहे असं समजलं तर आपण त्याच्यापासून उठून निघून जातो. त्याप्रमाणे हे शरीर एक दिवस जाणारच आहे. योगी असो, जपी असो, सद्गुरू असो, गुरु असो, दुष्ट असो, पापी असो, हे जे दुःख आहे हे शरीर जाणारच, त्याच्यापासून काही नाही. म्हणून हे दृश्य स्वरूप पुरुषाचं दृश्य स्वरूप जो आहे त्या दृश्याला ओळखा, त्याच्यापासून आपण वेगळे आहोत असं ज्ञान करून घ्या. म्हणून म्हटलेलं जर असं जर केला तर मग तुम्हाला परमेश्वराची भेट होऊ शकते, अपवर्ग प्राप्त होऊ शकतो.